नाशिक महापालिका आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून शहरातील सुरू असलेल्या कामांची आता पाहणी केली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीनंतर अधिकारी हे रस्त्यावरती उतरलेत। अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावरती उतरून कामाचा आढावा घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केलेल्या होत्या आणि त्यानंतर या हालचाली सुरू झालेल्या आहेत। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त यांनी शहरामधील विविध ठिकाणच्या कामांचा हा आढावा घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नाशिकच्या कामांसंदर्भामध्ये एक बैठक घेतलेली होती आणि त्यानंतर ह्या सूचना दिलेल्या होत्या। आता आम्ही जे पाहणी करतोय आम्हाला पण तसा फीडबॅक मिळालेला आहे की थोडा इम्प्रूव्ह होतोय, पाऊस पण तसा कमी झालाय, आम्हाला वेळ मिळतोय काम करायला आणि आता ट्रॅफिक डायव्हर्जन वगैरेची सगळ्याची प्लॅनिंग आपण केलेली होती। आज ते पाहणी करायला आले आहे कारण की ही रोड पण आज आपल्याला सुरू करायची आहे। गडकरी सिग्नलकडे मुंबई टू गडकरी, मुंबई नाका टू गडकरी सिग्नल, याच्या पुढे त्र्यंबक रोडची आज आता आपण पाहणी करायला जातोय की ती कसं आपल्याला अजून सोपं करता येईल। अजून आता खूप ड्रोन व्हिडिओज आहेत त्या त्र्यंबक रोडच्या ट्रॅफिक, त्या ड्रोन व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की ठीक आहे, एक साईडला ट्रॅफिक आहे परंतु एक साईडला आमचं काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे, तिथे क्युरिंगचा पिरियड चालू आहे। नाशिक शहरामधील खड्ड्यांच्या प्रश्नांवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री आक्रमक झाल्यात। खड्ड्यांकडे दुर्लक्ष, कामकाजामध्ये दिरंगाई ही केल्याप्रकरणी महापालिकेच्या शहर अभियंत्यासह विविध विभागामध्ये काम करणाऱ्या 35 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। यामध्ये बांधकाम विभागाचे 5, पाणीपुरवठा विभागाचे 4 कार्यकारी अभियंत्यांसह 26 कनिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे। कारणे दाखवा नोटीसीला 7 दिवसामध्ये उत्तर द्या, अन्यथा थेट राज्य शासनाकडे अहवाल पाठवणार असा सज्जड दम त्यांनी भरलाय। शहरामधील खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 जणांचा बळी गेलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।